मुंबईतील वीरमाता जिजाबाई भोसले प्राणी संग्रहालयामध्ये अर्थात राणीच्या बागेतील पेंग्विन हे इथं येणाऱ्या पर्यटकांचं खास आकर्षण। नुकताच इथं पेंग्विनच्या 3 पिल्लांचा जन्म झाला, मात्र त्यांच्या नामकरणावरून सध्या वाद पेटलाय। पेंग्विनच्या इंग्रजी नावांबद्दल भाजपनं आक्रमक भूमिका घेतली आहे। नव्यानं जन्मलेल्या पेंग्विनच्या पिल्लांची नावं मराठीत हवीत असा भाजपचा आग्रह आहे। यावर प्राणी संग्रहालय प्रशासनानं कोणता निर्णय घेतलाय, भाजपचं यावर नेमकं काय म्हणणं आहे, पाहूया याविषयीचा हा खास रिपोर्ट। हे आंदोलन सुरू आहे मुंबईतील वीर जिजामाता उद्यानात अर्थात राणीच्या बागेत। या बागेत नुकत्याच जन्मलेल्या नव्या 3 पेंग्विनच्या नावांना भाजपकडून आक्षेप घेण्यात आलाय। या पेंग्विनची इंग्रजी नावं बदलून ती मराठीत ठेवावीत अशी मागणी करत भायखळ्याचे भाजप आमदार नितीन बनकर यांच्या नेतृत्वाखाली इथं आंदोलन करण्यात आलं। हो, राणी व प्रशासनाने नेहमीच मराठीची गळचिपी केलेली आहे। नुकताच मराठी भाषेला आधी भाषेचा राज्यदर्जा दिला गेलेला आहे, तरी देखील जाणून बुजून राणीबागचं प्रशासन हे नेहमी मराठीची गळचिपी करत आलेली आहे, नेहमी मराठीचा अवमान करत आलेला आहे। मी 1 महिन्यापासून ह्या पिल्लांची ज्यावेळी नावं इंग्रजीमध्ये ठेवली होती त्या दिवसापासून मी पत्रव्यवहार चालू केलेला आहे की ही नावं मराठीत ठेवली पाहिजेत। जरी आपण बाहेरून जरी परदेशातून जरी पेंग्विनची पिल्लं आणली असतील तरी देखील ह्या मराठी मातीमध्ये त्या ज्या पेंग्विनच्या पिल्लांचा जन्म झाला आहे त्यांची नावे तरी किमान मराठीमधून असली पाहिजेत, परंतु राणीबाग प्रशासनाने नेहमी ज्या गोष्टीचा अवमान केलेला आहे। या वर्षीच्या मार्च महिन्यात राणीच्या बागेत 3 नव्या पेंग्विनचा जन्म झाला। त्यांची नावं नॉडी, टॉम आणि पिंगू अशी ठेवण्यात आली। मात्र एकीकडे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळत असताना प्रशासनाकडून हे इंग्रजी प्रेम का दाखवलं जात आहे असा सवाल करत भाजपकडून राणीच्या बागेत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। प्रशासनानं याची गंभीर दखल घेऊन पेंग्विनच्या पिल्लांचं मराठी बारसं केलं नाही तर बागच बंद करण्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय। आतापर्यंत पत्रव्यवहार केला, अद्याप मागणी पूर्ण झालेली नाही, आंदोलन करताय, काय पुढची भूमिका? पुढची भूमिका पूर्ण भायखळामधले सोडता आपण संपूर्ण आमचं दक्षिण मुंबईतल्या सगळ्याला इथे आणून आम्ही राणीबाग बंद करू। तर पेंग्विनच्या पिल्लांच्या नावावरून रस्त्यावर उतरणाऱ्या भाजपला काँग्रेसनं लोकांच्या जीवन मरणाच्या विषयांची आठवण करून दिली आहे। आंदोलनाच्या विषयावरच वर्षा गायकवाडांनी प्रश्न उपस्थित केलाय। मला एकच प्रश्न विचारायचा आहे की मुंबई महानगरपालिकेच्या कामकाजावर एकही शब्द बोलत नाहीये, रस्त्याच्या भ्रष्टाचाराबद्दल बोलत नाहीये। आता आपण देवनारमध्ये आहोत, देवनारमध्ये तुम्ही स्वतः बघितलं की मोठ्या प्रमाणाचा भ्रष्टाचार आहे, त्याच्याबद्दल बोलत नाही। नाले सफाईच्या भ्रष्टाचाराबद्दल बोलत नाही, मान्सूनपूर्व भ्रष्टाचाराबद्दल बोलत नाही। हॉस्पिटलमध्ये काय व्यवस्थापन आहे मी तुम्हाला कालच सांगितलं, सिटी स्कॅन बंद आहे, MRI बंद आहे, दुसऱ्या काही ठिकाणच्या हॉस्पिटलमध्ये 6-6 महिने लाईन आहे लोकांकडे। त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची कॅथलॅब नाहीये, पॅथॉलॉजी नाहीये, लोकांना कपडे मिळत नाहीयेत, रक्त मिळत नाहीये, ह्याच्यावर का बोलत नाहीयेत? वास्तविक पेंग्विन हे राणीच्या बागेतलं खास आकर्षण ठरत असल्याचं गेल्या काही वर्षात दिसून आलंय। पेंग्विनमुळे बागेला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत आणि प्रशासनाच्या महसुलातही यामुळे वाढ झाली आहे। गेल्या काही वर्षात इथल्या पेंग्विनच्या संख्येतही भर पडली आहे। 2021 मध्ये एका पिल्लाचा जन्म झाला, त्याचं नाव ओरेओ असं ठेवण्यात आलं। 2022 मध्ये 3 पिल्लांचा जन्म झाला, त्यांची नावं फ्लॅश, बिंगो आणि अलेक्सा अशी ठेवण्यात आली। 2023 मध्ये 2 पिल्लांचा जन्म झाला, त्यांची नावं कोको आणि स्टेला अशी आहेत। तर 2025 मध्ये 3 पिल्लांचा जन्म झाला, त्यांची नावं नॉडी, टॉम आणि पिंगू अशी ठेवण्यात आली। महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी सक्ती करण्याच्या निर्णयावरून झालेला वाद असो किंवा परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी हिंदीला लाडक्या भाषेचा दर्जा देणं असो, मराठीच्या मुद्द्यावरून गेल्या काही महिन्यात विरोधक आक्रमक होत असल्याचं चित्र होतं। या आंदोलनाच्या निमित्तानं सत्ताधारीही मराठीच्या मुद्द्यावरून आग्रही असल्याचं चित्र निर्माण झालंय। या आंदोलनाची प्रशासनाकडून किती गंभीर दखल घेतली जाते आणि पेंग्विनला कुठली मराठी नावं मिळतात हे लवकरच कळेल। मुंबईहून अभिषेक मुठाळसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।